रोज बघतो की त्यांच्या जीवाची धडपड चालू असते. कुठनं काढले एवढं भयानक आणि इतकं. इथे शेरूने माझं काम वाढवलेलं आहे. आज केळीच्या पाण्यात आम्ही जेवतोय. ही आपली एक 4-5 दिवस झाले आत्ताची ती केळी. तर गुड मॉर्निंग, शुभप्रभात. सकाळचं आपलं जे क्लिनिंगचं काम आहे ना ते सगळं झालं होतं. इथे आत बाहेर सगळीकडे झाडू वगैरे काढायची, लादी पुसायची, सगळं क्लीन करून झालं. आणि इथे जे काही सामान बघा उचलून ठेवलेलं असतं ना ते सगळं पुन्हा जागेवरती ठेवायचं माझं काम चालू होतं. कुणालचे बाबा बागेत गेले होते. आज आपल्या की नाही बागेचं भरपूर असं काम करायचं होतं. म्हणजे कुठेतरी प्लॅनिंग असं करून ठेवलं होतं आदल्याशी की आपल्याला ही कामं करायची. त्याच्यामुळे कुणालचे बाबा सकाळी सकाळीच बागेमध्ये गेले होते. तर त्यांना म्हटलं तुम्ही पुढे व्हा, तोपर्यंत मी किचनचं थोडंफार आवरते, घरातलं थोडंसं आवरते आणि मग म्हटलं मी बागेमध्ये येते. म्हणजे आज काय तर बागेतलं आणि घरातलं असं येऊन जाऊन थोडं थोडं काम करायचं होतं. आज तुम्हाला नवीन फुललेलं मी फूल दाखवते. तर हे बघा, हे आपल्याकडचं गावठी गुलाब आहे. किती सुंदर बघा रंग त्याचा, आणि ह्याचा सुगंध पण खूप छान असतो. इथे पण कळ्या आल्यात वाटतं दुसरीकडे. खूप दिवसांनी फुललंय ते फूल. अजून गुलाब दाखवत्या. तर हे बघा, हे गुलाब ब्लर दिसते काय नाही, आता क्लिअर दिसते बघा. ह्याचा रंग किती छान आहे. 2-3 गुलाबं ना काल काढली होती. भरपूर अशा कळ्या आलेल्या ह्या गुलाबाच्या झाडाला, म्हणजेच रोपाला. हे बघा बारीक बारीक कळ्या. आणि ह्या झाडावरती बघा पक्ष्यांनी घरटं बांधले ना, ती काय आम्हाला तिकडे जवळ जाऊन देत नाही. म्हणजे फुलं काढायला गेलो ना काही आजूबाजूच असते ती, आणि मग ओरडत बसते माझं घर आहे घर आहे म्हणून. मग अशी पण पटकन मग फुलं ना 4-5 काढून घेतले, ठेवलेत घरामध्ये चाफ्याची. अजून आहेत 2-3 घरटं बघा किती छान. इथे कुठेतरी आजूबाजूला असेल लगेच ओरडत बसते. त्यांना पण किती कळतं बघा, आपलं घर आहे, आपल्या घरावरती कोणतरी नजर ठेवून आहे. सगळ्या गोष्टी त्यांना कळतात. पक्ष्यांनासुद्धा स्वतःचं घर वाचवण्यासाठी किती प्रयत्न करतात ते, हे बघितलं आहे. आम्ही 2-3 दिवस झाले आम्ही रोज बघतो की त्यांच्या जीवाची धडपड चालू असते. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर चला, आता घरातलं झालं आहे करून. नेहमीप्रमाणे आपलं आता बाहेरचं काम चालू झालेलं आहे. वाघ्याशोर आले, त्यांची मस्ती चालू आहे. तर कुणालचे बाबा गेलेत तिथे पुढे. त्यांना म्हटलं तुम्ही पुढे व्हा, तोपर्यंत मी येते. आज ना आपल्याला बांबू काढायला पण जायचे. म्हणजे बघा, ए वाघेधर मस्ती नाही, बस बस झालं बस झालं. म्हणजे ते मांडवाला ना काट्या कमी पडल्यात, त्याच्यामुळे ते काढायला पण जायचं आहे. आता बघूया कुठे, इकडे जाणार का तिकडे जाणार का माहीत नाही, कारण खूप जंगल असं वाढलेलं आहे ना, भीती वाटते त्याच्यामुळे. पण काट्या पण गरजेचं आहेत. चला जाऊया. माझा किती नाश्ता बनवायचा अजून बाकी आहे. अगोदर म्हटलं बाहेरचं थोडंसं आवरून घेते. किचनमध्ये जर का लागून राहिली का मग बाहेरचं काम मग राहून जातं. म्हणजे अर्धं काम केलं किचनचं, अर्धं बाकी. हा जरा स्टँड घेते. चलो जाएंगे काम करने को. आमचं काही वेगळं असं नसतं हो, आमचं हेच लाईफ आहे. थोडंसं चेंज बघा हवं असतं ना प्रत्येकाला. आमचं काय नाही चेंज आहे. शेरू मार देणार. हां बघा पायाची घुटमळतोय, माझी कळ काढतोय तो. चल इकडे पुढे हो, चल 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 पुढे हो पुढे हो, माझ्या पायात नको येऊस, फटका देणार मी, पडीन ना खाली. तुम्हाला वालीच्या शेंगा दाखवत्या. हलकासा जांभळा रंग आहे. आता ही जी फुलं आहेत ना तुम्हाला फुललेली दिसतात, थोड्या वेळाने ही जी फुलं आहेत ना बंद होऊन जाणार. आणि ह्या बघा शेंगा इथे धरायला सुरुवात झालेली आहे. ह्या बघा, आता वेल कशी अजून लहान आहे ना, अशा 2-3 वेली आहेत आपल्याकडे. मस्त भाजी लागते याची. बघू आता कधी पटापट मोठी होईल तेव्हा मग आपल्याला मिळेल.
ते बघा कुरालचे बाबा, त्यांचं काम तिकडे चालू झालेलं आहे. आपलं वांग्याचं रोप दाखवते. मागे बघा फवारणी केलेली, कीड लागलं होतं. हाय का बघ, सफेद काय दिसतं काय बघ. हां नाही चांगलं आहे, काय दिसत तर नाही. परत करायला पाहिजे वाटतं फवारणी. हाय 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 सफेद. हां हे फुलं आलेले ना तिकडे आज आहे. परत करूया. हे बघा एवढीच त्या दिवशी फवारणी केली तरी पण अजून थोडंसं. हां मिलीबग, हे व्हाईट व्हाईट असतं ना, हे बघा हे व्हाईट व्हाईट आहे ना, त्याला मिलीबग म्हणतात आणि खूप खतरनाक जंतू असतो तो, जीव जंतू. चला आता परत फवारणी करा. फुलं आली होती चांगली बघ वांग्याला, परत खराब, भरपूर फुलं आलेली आहेत, खराब होणार पण ते. चला फवारणी करूया. मी कुठे येऊ आता, कुठल्या साईडला येऊ? तुझं काम कुठलं का इथलं उडतं सोडतं त्या साईडचं. हा पुढचं उडव. हे गवत मी माझ्या मते ह्याच्यावर चेपतो, गवत काढूया आपण. हां सुका गवत आण तिथला. आणि कशा नारळाच्या झाडात. तू एक काम कर, हा सुका गवत घेऊन ये पहिला. आणि कुठे चेपायचं आहे? मी करतो गवत, ह्या गवत बादला काढतो. हां इथे टाकलाय ना तो असा बादला काढतो आणि इथं सुका टाक सगळा. या ओल्या गवतावर आहे ना हां सगळा सुका टाक नारळामध्ये ना. हा आता फक्त एक 5 ते 6 जी आपली झाडं लावलेली आहेत ना, त्याची साफसफाई बाकी आहे, म्हणजे तण काढायचं बाकी आहे. बाकी बहुतेक झाडं ना करून म्हणजे होत आलेली आहेत फक्त. आणि मध्ये मध्ये जो आजूबाजूचा परिसर असतो ना तो बाकी आहे. तर इथे आज काय केलं की जो काही पाला पाचोळा कुसलेला होता ना, म्हणजे गवत बघा अगोदर काढून ठेवलं होतं ना, ते सुकलं होतं आणि ते अगोदर मुळाशी टाकलं नारळाच्या आणि आंब्याच्या. आणि नंतर त्याच्यावरती जे हिरवं गवत म्हणजे आत्ता आम्ही काढलं आज, ते वरून चेपून टाकलं. असं केलं. जर का आपण तळाशीच हिरवं गवत टाकलं ना, तिथे पुन्हा जिवंत होऊन जातं, कारण पाऊस वगैरे अधूनमधून पडतो आणि त्याला माती भेटते. तर त्याच्यामुळे मग सुकं खाली टाकलं आणि मग वरती हिरवं टाकून हे असं केलेलं आहे. अडकवलीच नाही, आता अडकवली ती जाणार, ती बरोबर पकडणार. ती तुझं तुला सांगून स्प्रे करशील ना आता ह्याच्या पण माझ्यावर डोंगले बिंगले आहेत. तर बागेतलं थोडंफार काम केलं आणि पुन्हा मी किचनमध्ये आलेले आहे. नाश्ता इथे बनवून घेतला आणि थोडंसं जेवणाची तयारी पण इथे करून घेतली. कुणाच्या जेव्हा भूक लागली होती ना, त्याच्यामुळे नाश्ता अगोदर बनवून घेतला आणि त्यांच्या आवडीचाच नाश्ता आज केला होता. त्यांना ना गोड भरपूर आवडतं, त्याच्यामुळे शेवया बघा असतात ना, गोड शेवया बनवलं होता. आणि जेवणाची बेसिक जी तयारी असते ना, म्हणजे कुकर वगैरे माझा सकाळी लावून झाला होता आणि डाळ वगैरे फोडणीला घालून ठेवली. पीठ वगैरे आहे ना ते मळून ठेवलं. म्हटलं थोड्या वेळाने मग जेवण करताना म्हणजे सोपं जाईल म्हणून ही जी तयारी आहे ना ती पटापट करून घेतली. कारण पुन्हा बागेत जायचं होतं, बागेतलं थोडंसं काम बाकी होतं आपलं. हां ते बघा, ते तिथं आपलं घर आणि आम्ही आता आड्याच्या बाहेर आलो आहे. केवढं घनदाट जंगल झालं, बाप रे. बांबू हवेत ना आपल्याला. हे बघा काठी आहे ना हातात, डेंजर असतं बाबा. कुठनं काढले एवढं रान वाढलं कधी? हां तिकडनंच जायला पाहिजे आपण पण, इकडनं असं उलटा फिरून आपल्या आड्यात जातो. हां वडाच्या तिकडं बाहेर त्या रोडला. कुठचे काढले बांबू आहेत तिथे? अजून किती लागतील आपल्याला? हां 4 काढले ना, 2-3 बस होतील. चल बांबू काढतात. हे तोड आपल्याला वेलींसाठी कामाला येतील. हे काढ, खालनं घेतो मुळापासनं. का ते समोरचे काढायचे, निगडीचे काढूया, ते आपल्याला कामाला पण येतील लावायला आड्याला. तर समोर नाही निगडीचा मोठा झाड आहे, समोरच आहे तो बघ, दिसतोय तो बघ एवढा मोठा आहे. रस्त्याच्या मध्ये आलेली काढून घ्यायची, अशी ठोंब्यात नाही, रस्त्याच्या मध्ये आलेली. हां नंतर काढून घ्यायची, त्याला काही नाही फरक. मग हे 2 निघतील, हे घे ना मग काढून. ठोंब्याला हे 2 काढ. आणि मोठे पण आहे लांब लचक. 2 जरी तुकडे गेले ना तरी पण राहतील चांगले. ती काठी टाक खाली, मी घेते. एक इकडनं मारला, एक इकडनं मारला, एक इकडनं मारलं, असा मारला, झाला पडला. काढते. छोटासा आला बस झाला, तेवढा काढा तरी बस आहे. मी आता जेवण करायला घेतलं होतं, कुणाच्या बाबाने हाक मारली म्हणून मग मी आली. अर्धं जेवण झालं माझं, भाजी करायची होती.
ते तर करते. हे बघा काय आहे, कसलं हे, कसलं आहे बघ फळ, बघ कसलं आलंय हे बघ. हे असं बारीक बारीक काय माहिती कसलं आहे ते सगळं. बापरे भरपूर रान वाढलंय, डेंजर आहे एकदम. असं एवढं भयानक आणि इतकं स्पीडनी. हां 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 पडलं 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 पडलं. चला होऊ दे. मागे सरकत जा, पकडलाय हे पुढे जा, मागे पुढे पुढे जा 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 पुढे जा जा, हे पुढे आली जा बस. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांना मी सांगितलं होतं की आता आम्ही मुंबईला जाणार की नाही ते. म्हणजे त्यावेळेस जेव्हा मला कमेंट्स आल्या त्यावेळेस मी उत्तरं दिली होती. पण आता पुन्हा मला ना त्याच कमेंट्स येऊ लागलेले आहेत की ताई दादा मुंबईला जाणार आहेत की नाही, त्यांच्या नोकरीचं काय झालं, तुम्ही आता कायमचंच गावी राहणार का, असं सगळं आता कमेंट्स येत आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटलं की चला पटकन तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देऊन टाकते. तर आता की नाही आम्ही आता गावीच राहणार आहोत. म्हणजे आता इतक्यात तरी मुंबईला आमचं जाणं होईल असं आम्हाला नाही वाटत आहे. त्याच्यामुळे आता सध्या काही वर्ष तरी आम्ही आता गावीच राहणार. कुणाला तर आपला बघा मुंबईला आहे. आणि अजून एक कमेंट की ताई कुणाल कधी येणार आहे, तर कुणालची खूप जण आठवण काढत आहेत. तर कुणाल की नाही आपला येणार आहे, गणपतीला येणार आहे सुट्टी घेऊन, आणि 1-2 दिवसाची सुट्टी तो एक्स्ट्रा काढून येणार आहे. त्याच्यामुळे आम्ही सुद्धा त्याची वाट बघतोय तो कधी येतोय ते. पण इतकंच सांगी सध्या आता फक्त दोघंजण आम्ही आता गावी राहणार आहोत आणि गरजेचं आहे इथे राहणं. त्याच्यामुळे म्हणजे सारखं का मुंबई गाव असं अपडाऊन आता आम्ही नाही करू शकत. वयाप्रमाणे पण बघा आपल्याला त्रास होतो प्रवासाचा वगैरे. त्याच्यामुळे कुठेतरी निर्णय घेतला आहे आम्ही की थोडे दिवस किंवा थोडे वर्ष म्हणेन मी आता गावीच मुक्काम ठेवायचा. बाकी पुढचं पुढे बघू मग. पाऊस आला बारीक बारीक. कुठे ते बघ ना बाहेर जिवंत आहे अजून. ते जीवबा आहे अजून, कोळीसारखाच आहे बघ ना. किती प्रकारचे किडे आहेत आपण आता बघितले ना. आता मी तिकडे बघितलं रानात, बापरे किती वेगवेगळे प्रकारचे. पाऊस पडायला बारीक बारीक पाऊस पडतोय काय. तर आम्ही आता आलो, जरा बसलोय आम्ही इथे, थकाल जरा. हवा पाऊस चालू झाला बारीक बारीक. पड बाबा पड, झाडांना पाणी हवं आमच्या. चला आता आंघोळ विंघोळ कधी करायच्या आज. पाणी ठेवला आंघोळ काम झालं. तर इथे आपल्याला ते बांबू ना बांधायचे बघा या समोर मांडवावरती. काट्या आपल्याकडे कमी पडलं त्याच्यामुळे राहिलेलं होतं काल काम. आणि तिथे पण लागणार ना त्या साईडला. त्या साईडला पण लागणार. चला पाऊस आला चला. बरं वाटतं जरा अंगावरती. हा ना, गरमी एवढी होते ना, अंगावर थंड पाणी बरं वाटते. तर माझं मी जेवण करून घेते पटकन, नंतर आंघोळ करते. तर आता पाणी ठेवलंय गरम करत, इथे गॅसवरती तेल ठेवलेलं आहे गरम करत. आता मी घेतलेलं आहे जेवण करायला. तर कांदा टोमॅटो सगळं चिरून ठेवलेलं आहे. आज मटकीची भाजी करते पटकन. मोड बघा किती छान आलेत ते. तर मटकीची भाजी साधी सिंपल मी इथे फोडणीला घातलेली आहे. कांदा लसूण कढीपत्ता जिरं टाकायचं, चांगलं असं परतून घ्यायचं. म्हणजे सुकी भाजी. अगोदर मी वाटप टाकून भाजी करणार होती, पण आज घरातलं काम बागेतलं काम इतकं होतं त्याच्यामुळे वाटपाचं काम माझं राहून गेलं. म्हणजे वाटप जे असतं ना कांदा खोबऱ्याचं ते मला तयार करायचं होतं. तर म्हटलं नको, म्हटलं आज वेळ नाही आहे, तर म्हटलं सुकी भाजी करूया. त्याच्यामुळे अशी सुकी भाजी बघा इथे मटकीची करून घेतली. आणि मोड आलेल्या मटकीची भाजी खूप छान बनते. अगदी तुम्ही रश्शेवाली बनवाल तरी पण छान बनते, आणि सुकी जरी बनवलात तरी पण चवीला की नाही खूप छान लागते. तर आत्ता आंघोळ बघा झाली. खूप उशीर झाला आंघोळीला आम्हाला दोघांना पण. कोणाला जेव्हा परत गार्डनमध्ये गेलेत त्यांचं काय चालू आहे, परत काहीतरी करतायत झाडांना. आणि आता जेवायचं आहे. सगळं झालं आहे घरातलं काम आहे ना, मगाशी मी करून घेतलं. आता फक्त जेवायचं आणि मग थोडासा आराम करणार आहे. जाम थकाल झालं काम करून. आणि ते शेरूने माझं काम वाढवलेलं आहे, तुम्हाला मी दाखवते त्यांनी काय खोड्या केलेल्या आहेत त्या. 2 दिवसापूर्वी पण त्यांनी काय केलं आहे, माझी चप्पल माझे शूज आहेत ना ते खाऊन टाकलेले आहेत रागाने. काय झालं, त्यादिवशी आम्ही बागेत काम करत होतो ना, तर वाघ्याला घेऊन गेलो होतो संगाती, आणि त्याला इथे बांधून ठेवलेले. त्याच्यामुळे त्याला असं वाटलं सगळेजण कुठे गेले का काय, आणि मग त्यांनी माहीत शूज तिथे होते ते घेऊन चावून टाकले. आणि आत्ता काय केलं ना ते पण तुम्हाला दाखवते मी.
हां थंड वाटलं ना जरा. हां आता वातावरण कसं गार आहे ना, म्हणजे मग असे बारीक बारीक हलका हलका पाऊस पडून ना त्याच्यामुळे थोडंसं वातावरण असं चांगलं झालेलं आहे आणि असे हवा वगैरे बघा सुटलेली आहे. हां मग त्याला असं थंड वाटत असेल ना, तर ही गादी आहे ना त्याची ह्या टेबलावर ठेवली होती, ती त्याने खेचून घेतलेली आहे आणि हा सगळा कापूस बघा असा सगळा काढून ठेवला आहे. आता बघा कसा गाढ झोपलेला आहे तो, दोघं पण गाढ जाम दोघं जरा भुंकायला लागले म्हणून मी मध्ये स्टॉप केलं. बाईक गेली ना ते इकडनं रस्त्याने, जरासा आवाज आला की त्यांचं सुरू होतं, शेरू हे काय रे, ए शेरू काय रे. हा गादी झोपायला असते का तो कापूस काढायला असते. लबाड वाग्या, वाघ्याचं लक्ष बघा अजून तिथेच आहे. बघा हे आता पक्षी जवळ नाही का? कुठला पक्षी? जवळ नाही, पुढे लांब गेले. जवळ असते ना लगेच येऊन बाजूला हां काहीतरी गेलं असेल खाण्यापिणं जमा करायला. आणि तुम्हाला आता माझे शूज दाखवते. शेरूने खाल्लेले हे बघा कसे, बघा ही पुढची साईड दिसते, ही असे कुरतडून काढले. आणि हे बघा हे असं देतं ना, काय नाही काय चालू असतं. हां काय हा घ्या, तुम्हाला माझ्याकडून गिफ्ट घ्या. हा घ्या, काय मोगऱ्याचं फूल मस्त कसं फुल आहे काय. कोणाकडे असेल काय? माझ्या घरात आहे. समजलेस केवढा सगळ्यांकडे असतात. केवढा मोठा आहे बघ. हां दे, डबल टिबल आलाय बघ कसा. पूर्ण फुलला आहे तो फुल. ते छान आहे सुंदर मोगरा. आता मोगऱ्याची फुलं कमी येतात ना पण का ती? हां आता पाऊस आहे, त्याचा हिसाब आहे त्याचा काय. ऊन पडायला लागलं की वाढणार येणार. चला आता जेवायला चला. तर हे बघा जेवण वाढलंय. आज केळीच्या पाण्यात आम्ही जेवतोय. ही आपली मटकीची भाजी, कोशिंबीर, डाळ भात, चपाती, लोणचं, पापड, असं साधं सिंपल जेवण आमचं. भाग्याश्वर का ओरडतायत? जेवून झालेत दोघं पण, दमलेत पुरणच्या बाबा जाम. मग असे रानामध्ये भरपूर काम होतं ना, भूक लागली आज. म्हणून मग असं सगळं जेवण भूक लागल्यावरती. टी व्ही नाही लावली ती? लावतो ना. चल बाबा जेवू दे. वर आभाळ बघा, पाऊस पडतोय दुपारपासनं, बारीक बारीक पाऊस पडतोय. म्हणजे आपल्या झाडांना वेलींना पाणी मिळालं ना, असं पाऊस पडलेला आहे. कामं आपली चालू झाली आहेत नेहमीप्रमाणे बागेतली. संध्याकाळची वेळ आहे आता आणि मी आता चाललेले इथे पुढच्या साईडला जायचं, म्हणजे आपली पुढची पडवण तिकडे जाते. आपली जी वांग्याची रोपं लावली होती ना, ती काय माहीत नाही पण जशी वाढ व्हायला पाहिजे तशी होत नाही आहे. त्याच्यामुळे सगळी रोपं आता काढून घेतलेली ते बघा घमेल्यामध्ये, आणि जागा बदली करायची म्हणून मग आता मी ह्या साईडला लावते. आता मी आलेले केळीच्या इथे. हां तर केळीच्या इथे आले म्हणून तुम्हाला अजून एक बातमी सांगते. आपले अजून एक नवीन केळ पोचवले, मला दाखवते. ही बघा इकडे ह्या साईडला, ही बघा. म्हणजे एक 4-5 दिवस झाले आत्ताशी ती केळी की नाही बाहेर यायला सुरुवात झालेली आहे. असं आहे ते. आता सगळ्या केळ्या आपल्या पोचवून झालेल्या आहेत. आता छोट्या फक्त आता ज्या कोंब फुटलेल्या आहेत ना तेच बाकी आहेत, नाहीतर सगळं पोचवलं आहेत केळी अशा. आणि इकडच्या काहीतरी वेलची केळी आहेत ना, त्या 2-3 बाकी आहेत. चला पटकन हे करून घेऊया, नाहीतर राहिलं का राहून जाईल मग पाऊस पडला तर. असं गोंधळ. कुणालच्या बाबा ना ते दुपारी बघा काठ्या वगैरे आणल्यात ना काढून रानात ना, तर ते तिकडे बांधायचं काम त्यांनी तिकडे करायला घेतलं. आणि मग मी इथे आलेली आहे ह्या साईडला. त्यांना मी आधीच सांगितलं होतं तिकडे लावू नका ही रोपं, कारण काय होतं पाऊस पडतो ना सगळं पाणी आहे ना वाहून ते तिकडे खालच्या साईडला जातं. म्हणजे नारळाचे आपले झाड आहेत ना तिकडे, आणि रोपांना जर का पाणी जास्त झालं की ती खराब होतात. मग पण ते ऐकले नाही. तर फायनली आजच्या दिवसाचं काम पूर्ण झालेलं आहे. आता जे काही अर्ध राहिलं आहे ते आता उद्याला करून टाकणार. पाऊस बारीक बारीक पडतोय, आता थांबला आहे पण आहे. मला वाटतं पाऊस रात्री पडेल असं वातावरण तयार झालेलं आहे. त्याच्यामुळे पाऊस पडलं तर चांगलंच आहे, आपल्या झाडांना पाणी वगैरे मिळेल आता. तर चला मित्रमैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुढल्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.